कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर। चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम। जय श्रीराम मित्रांनो, मी शंकर. सकाळ सकाळी आलोय फाट्याला. परसाच्या भाऊजीच्या इथं कार्यक्रमाला जायचं होतं, म्हणून म्हणलं गिफ्ट घेऊन जावं. आलो दीपा स्टुडिओ मध्ये. आपलं दुकान आहे व विषय काही नाही त्याच्या. मन लय मोठा आहे व पण किस्सा लय छोटा आहे, म्हणून छोटस गिफ्ट घेऊन लगेच निघाला गावाकडं. त्याच्यात हृदय म्हणाल्या मला लय व्हिडिओ मध्ये घेणार. म्हणलं आकाश शूट घेऊत म्हणलं त्याला. गावाकडाला फ्रेश झाला लगेच निघाला रंगुळला. मला रस्ता माहित होता तरी प्रथमेच्या हातात मोबाईल दिला. शिकलेला आहे म्हणून तर काय रस्ता चुकला. तेजस्वी लोक है हमारे. तिकडे जायचं होतं, त्याच्यात पुन्हा बॅरिगेड कटाळा व निसता. तिथे जाऊन पोहोचलाच होता की प्रसादला म्हणलं थोडं पाणी पाहिजे, तर काय त्याच्यात बाय बायच करत होता. आता म्हणलं काय सहलेंगे थोडासा. थोड्या वेळा मध्ये गेला, त्यांची काय रिबिन फिबिन कापणं झालं. मध्ये जाऊन बघितलं तर काय सगळे चालू होतं टाकणं. बघितलं तेल फिल कसे निघायचे. प्रमुख पाहुणेच्या हस्ते त्यांचा कार्यक्रम झाला की आण बसला लगेच नाश्त्याला. नाश्ता करून लगेच गेला ऑफिसमध्ये जाऊन बघितलं तर काय सगळ्या प्रकारचे तेल ठेवले होते. ती बघायचं झालं की लगेच गेला गिफ्ट देऊन फोटो व्हिडिओ काढून निघाला गावाकडं. हो का हीच काय बनवतो, ह्याच्यामुळे रस्ता चुकला. आता जाताना ह्यालाच मागं ठेवायचं होतं. त्याच्यात परसात लय प्रेम होतं जायला होतं बादशावर. चल झूठा. मी पण चिकेला बाय बाय करून निघाला गावाकडे. इथून तिथून कॅनलला धुरळा उडवीत आला गावात. तिथं आलं की सुनबाईचा वाढदिवस करायचा होता व सुनबाई म्हणालता फोटो आणि व्हिडिओ घेऊन हो. तर काय झालं, हमारा सकल बुरा है तो क्या हुआ, फोटो में तो अच्छा दिखता हूं ना. वाढदिवस झालाच होता व त्याच्यात निघाला जुना विषय. आणि त्याच्यात काय पॉलिशवर पार रस्त्यावर निसर लुळू हसत होता. बोलता बोलता लय उशीर झाला होता. मग निघाला घराकडे. मग भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये.